हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हॉट क्वेश्चन्स. ह्याच्या आधी पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये पण आपण जो तुमचा मॅथ्स 1चा चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, त्याच्यावरती जे क्वेश्चन रिपीट झालेले आहेत ते क्वेश्चन, त्याच्यानंतर जो असा क्वेश्चन आहे की जो 3 वर्ष सलग 3 इयर्सला रिपीट पडलेलं आहे, फक्त व्हॅल्यू तुमच्या काय झालेल्या आहेत, चेंज झालेल्या आहेत. असं आपण क्वेश्चन मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे की मॅथ्स 1 मध्ये कोणत्या चॅप्टरवरती जास्त हॉट क्वेश्चन विचारले जातात आणि कोणत्या चॅप्टरवरती विचारले जात नाहीत, हे पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. त्यामुळे मागचा व्हिडिओ जाऊन बघितला नसेल तर मागचा व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपला तुमचा जो मॅथ्स 1चा चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनवरचं आपण काय बघणार आहे, हॉट क्वेश्चन बघणार आहे. आता बघा, फर्स्ट चॅप्टरवरचे आपण बघितल्यात लिनियर इक्वेशनवरचे, आज आपण सेकंड चॅप्टरवरती बघणार आहे. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता 10ची एक्झाम जवळ आलेले आहे, तुम्हाला जसं एक्झाम जवळ येतील तसे इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील ते इम्पॉर्टंट क्वेश्चन, त्यानंतर जे काही इम्पॉर्टंट MCQ आहेत, 1 मार्कचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, 2 मार्कचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, 3 मार्क्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, याचा सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड चॅप्टरचे हॉट क्वेश्चन बघणार आहे. आता बघा, काय हॉट क्वेश्चन आहे. फर्स्ट, इफ 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर, काय सांगितलंय बघा, 460 न कुणाला डिवाइड केलंय, नॅचरल नंबरला काय केलंय, डिवाइड केले. देन कोशंट इज 2, काय सांगितलंय तुम्हाला, कोशंट किती सांगितलंय, 2 मोर दॅन 9 टाइम्स द डिवायझर. बघा, कोशंट सांगितलंय 2 आणि तो मोर दॅन 9 टाइम्स आहे कुणाच्या, तर डिवायझरच्या, अँड रिमाइंडर इज 5. देन फाइंड काय करायचंय तुम्हाला, कोशंट आणि डिवायझर. आता ह्या एक्झाम्पल साठी तुम्हाला मेन म्हणजे काय माहित पाहिजे, तर बघा, कोशंट कुणाला म्हणायचं, त्यानंतर रिमाइंडर कुणाला म्हणायचं आणि डिवायझर कुणाला म्हणायचं, ह्या कन्सेप्ट आधी तुम्हाला माहित पाहिजेत. काय माहित पाहिजे की कोशंट कुणाला म्हणायचं, रिमाइंडर कुणाला म्हणायचं आणि डिवायझर कुणाला म्हणायचं. बघा, आता मी इथं सिंपलचं डिव्हिजन केली, 2 आणि 4, म्हणजे 2 2चा किती येणार आहे, 4, आणि 4 - 4 आन्सर किती येणार आहे, 0. तर आता बघा, ह्याच्यामध्ये हा जो तुमचा 0 आहे, ह्या 0ला म्हणायचं रिमाइंडर, या 0ला काय म्हणायचं, रिमाइंडर, ज्यालाच तुम्ही मराठीमध्ये म्हणताय बाकी. काय म्हणताय, बाकी. त्याच्यानंतर हे जर 2 आहे याला म्हणायचं कोशंट, याला काय म्हणायचं, कोशंट. मराठीमध्ये तुम्ही म्हणताय भागाकार, मराठीमध्ये काय म्हणताय, भागाकार. त्यानंतर ना आता बघा, कुणी डिवाइड केलंय, 2 न, कुणाला डिवाइड केलंय, तर 4ला. मग ज्या संख्येनं तुम्ही डिवाइड करतायसा त्याला म्हणायचं डिवायझर. काय म्हणायचं, डिवायझर. आणि ज्या संख्येला डिवाइड करतायसा त्याला म्हणायचं डिव्हिडंट. हे आधी तुम्हाला मेन माहिती पाहिजे, तरच तुम्हाला हे एक्झाम्पल काय करता येईल, सॉल्व्ह करता येईल. बघा, डिव्हिजन मध्ये जे तुमचं बाकी उरत्या त्यालाच आपण म्हणतोय रिमाइंडर, जे तुमचं उत्तर असते त्यालाच काय म्हणायचं, क्वोशंट. ज्या संख्येनं तुम्ही भागतायसा त्याला काय म्हणायचं, डिवायझर. आणि ज्या संख्येला भागतायसा त्याला काय म्हणायचं, डिव्हिडंट म्हणायचं. आता बघा, क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय बघा, 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर. बघा, 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर, म्हणजे कुणी कुणाला भागले, तर नॅचरल नंबरनं कुणाला भागले, 460ला भागले. मग तुम्ही 460ला काय म्हणणारा, तर 460ला म्हणायचं डिव्हिडंट. काय म्हणायचं, डिव्हिडंट. आता बघा, डिव्हिडंट आला तुमच्याकडं, कोशंट काय सांगितलंय, कोशंट तुम्हाला फाइंड करायचं आहे. आणि काय फाइंड करायचं आहे, तर डिवायझर पण तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड. मग बघा, डिवायझर, कोशंट, डिव्हिडंट आणि रिमाइंडर ह्या सगळ्या कन्सेप्ट असलेला एक फॉर्म्युला आहे, आणि तो फॉर्म्युला पाठ असल्याशिवाय हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाही. आधी आपण ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला किमती दिल्यात त्या क्वेश्चन मधल्या किमती व्हॅल्यू लिहूया. पहिल्यांदा बघा, काय दिले तुम्हाला, तर इथं बघा, रिमाइंडर किती दिलाय, 5 दिलाय. आता बघा, काय काढायचंय तुम्हाला, कोशंट आणि काय काढायचंय, डिवायझर काढायचं. आता बघा, कोशंट बद्दलची तुम्हाला काय इन्फॉर्मेशन दिली आहे क्वेश्चन मध्ये, तर कोशंट हा 2, बघा, कोशंट इज 2 मोर दॅन 9 टाइम्स द डिवायझर, म्हणजे कोशंट हा डिवायझरच्या 2 मोर आणि 9 टाइम्स आहे. मग आता बघा, कोशंट बद्दलची तुम्हाला इन्फॉर्मेशन दिल्या आणि काय तुम्हाला फाइंड करायचं, डिवायझर. मग मी डिवायझरला x कन्सिडर करतो, डिवायझरला काय कन्सिडर केलं, x. आता त्यानंतर आणि काय आपल्याला फाइंड करायचं आहे, तर कोशंट. कोशंट इज इक्वल टू, आता बघा, कोशंटची काय इन्फॉर्मेशन दिल्या, कोशंट इज 2 मोर म्हणले. बघा,
मोर काय म्हणले 2. मग मोर मोर म्हणजे काय तर जास्त. मग मोर असेल तर तुम्ही कोणता सिम्बॉल वापरताय, प्लस का मायनस? प्लस. जास्त असल्यानंतर आपण कोणता सिम्बॉल वापरतोय? प्लस. मग बघा कितीनं जास्त आहे तर 2 जास्त आहे, म्हणजे तुम्ही किती लिहिणारा तर +2 लिहिणारा. बरोबर आहे. आता बघा 2 जास्त आहे दॅन म्हणजे काय कुणापेक्षा तर 9 टाइम्स द डिवायझर. 9 टाइम्स म्हणले. एक लक्षात ठेवा, कोणत्या पण क्वेश्चन मध्ये जर टाइम्स हा शब्द आला तर मल्टिप्लिकेशन करायचं. टाइम्स आला तर काय करायचं? मल्टिप्लिकेशन. आता बघा 9 टाइम्स आहे, कुणाच्या 9 टाइम्स आहे? डिवायझरच्या. मग तुम्ही डिवायझरला काय कन्सिडर केलेसा? एक्स कन्सिडर केलेसा. बघा 9 टाइम्स डिवायझरचे आहे, मग डिवायझरला काय कन्सिडर केलं? एक्स. त्याच्या 9 टाइम्स. मी आता काय म्हणलं, जर टाइम्स हा शब्द आला तर काय करायचं? मल्टिप्लिकेशन. म्हणजे ह्याला कितीनं मल्टिप्लाय करणारा तर 9 न मल्टिप्लाय करणारा. म्हणजेच तुमचा कोशंट किती येणार आहे तर 9x प्लस किती येणार आहे? 2. बघा डिवायझर किती आहे? एक्स कन्सिडर केला आणि कोशंट किती येणार आहे? 9x प्लस 2. +2 मी का लिहिलं? कारण मोर आहे, मोर म्हणून कोणता सिम्बॉल वापरला? प्लस. आणि कितीनं जास्त आहे? 2 म्हणून +2 लिहिलं. त्यानंतर 9x मी का लिहिलं तर कारण तुमचा जो कोशंट आहे तो 9 टाइम्स सांगितलाय. कुणाच्या 9 टाइम्स आहे तर डिवायझरच्या, म्हणून 9 इंटू किती लिहिलं? एक्स. आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय बघा तुम्हाला क्वेश्चन मध्ये? रिमाइंडर दिलाय. किती रिमाइंडर दिलाय बघा? रिमाइंडर इज 5, म्हणजे रिमाइंडर लिहिला 5. आणि काय दिलंय बघा? 460. मग 460 ला तुम्ही काय म्हणायचं तर डिव्हिडंड. मग बघा डिव्हिडंड इज इक्वल टू किती लिहिणारा? 460. ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू काय केल्या? लिहिल्या. आता फॉर्म्युला काय? फॉर्म्युला ह्या सगळ्यावरती तर बघा डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हा काय आहे तुमचा फॉर्म्युला. एक मिनिट थांबा, फॉर्म्युला ह्या साईडला लिहूया म्हणजे एक्झाम्पल आपलं बसेल. काय फॉर्म्युला आहे बघा? डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. आता फॉर्म्युला लिहिला की फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करा. डिव्हिडंड किती आहे? डिव्हिडंड 460. मग डिव्हिडंडच्या खाली 460 लिहिलं इज इक्वल टू डिवायझर. डिवायझर किती आहे? एक्स. मग डिवायझरच्या खाली डिवायझर लिहिला. मध्ये साइन कोणतं आहे तुमचं? इंटू. कोशंट किती आहे बघा? 9x प्लस 2. मग बघा कोशंट लिहिला 9x प्लस 2 प्लस रिमाइंडर किती आहे तर 5. बघा रिमाइंडरच्या खाली काय लिहिलं? रिमाइंडर. आता सॉल्व्ह करूया. आधी आपण काय सॉल्व्ह करणार? ब्रॅकेट. मग ब्रॅकेटच्या बाहेरच्या नंबरनं ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. मग बघा 460 ऍज इट इज लिहिलं. एक्स न ब्रॅकेटमध्ये आत मल्टिप्लाय करा. एक्स इंटू 9x काय येणार आहे तर 9x स्क्वेअर. साइन कोणतं? प्लस. एक्स इंटू 2 काय लिहिणारा? 2x आणि प्लस किती लिहिणारा? 5. मग आता काय करूया? हा प्लस आहे 460, त्या साईडला गेला काय होणार आहे? मायनस. मग बघा 9x स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 आणि हा प्लस 460 त्या साईडला गेला काय होणार आहे? मायनस 460. मग आता बघा 9x स्क्वेअर प्लस 2x प्लस मायनस मायनस प्लस मायनस आपण मायनस करतोय आणि साइन काय देतोय? बिगर नंबरचं. मग बिगर नंबर कोणता आहे तुमचा? 460. 460चं साइन दिलं. 460 मायनस 5 केल्यानंतर आन्सर किती येणार आहे तर 455. आता इज इक्वल टू काय लिहिणार आहे? ह्या साईडला काय राहिलेलं नाही म्हणजे किती लिहिणार आहे तर 0 लिहिणार आहे. मग आता बघा हे जे तुम्हाला इक्वेशन मिळालंय हे कोणतं इक्वेशन झालं? कोणतं इक्वेशन मिळालंय? क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर आहे. मग आता बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी किती मेथड आहेत एकूण तर 3 मेथड आहेत. पहिली मेथड कोणती तुमची? फॅक्टोरायझेशन. दुसरी मेथड आहे तुमची कंप्लीटिंग स्क्वेअर. आणि तिसरी मेथड आहे फॉर्म्युला मेथड. तिसरी मेथड कोणती आहे तुमची? फॉर्म्युला मेथड. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या ह्या तुमच्या 3 मेथड आहेत. मग हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले तुम्हाला हे तुम्ही तिन्ही पैकी कोणत्या पण मेथडनं सॉल्व्ह करू शकतायसा.
परंतु जास्त करून हॉट क्वेश्चन मध्ये फॅक्टरायझेशन मेथड यूज करतात. का फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची? कारण फॅक्टरायझेशन मेथड इझी आहे आणि फॅक्टरायझेशन मेथड मध्ये राहिलेल्या 2 मेथड पेक्षा आपल्याला आन्सर काय होते, लगेच मिळते. म्हणून हॉट क्वेश्चन मध्ये किंवा कोणताही जर तुमचा मोठा 4 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर त्याच्यामध्ये कोणती मेथड यूज करतात, फॅक्टरायझेशन मेथड. म्हणून आता आपण ह्या एक्झाम्पल मध्ये पण कोणती मेथड यूज करणार आहे, फॅक्टरायझेशन मेथड. आता फॅक्टरायझेशन मेथड तुम्ही शिकलायसा, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. मग कसं फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करतोय आपण? काय आहे फॅक्टरायझेशन मेथड? फॅक्टरायझेशन म्हणजे काय, आपण फॅक्टर्स पाडतोय, बरोबर आहे. कुणाचे फॅक्टर्स पाडतोय तर बघा, पहिला जो तुमचा व्हेरिएबलचा कोएफिशियंट आहे तो आणि जो तुमचा शेवटचा नंबर आहे तो, त्यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. जर इथं 1 असेल तर 1 इंटू इथला जो नंबर असेल तो, म्हणजे आन्सर काय येणार आहे तुमचा, तोच नंबर. परंतु इथं 1 आहे काय, नाही. किती आहे इथं, 9. म्हणजे 9 इंटू किती करणारा, 455. मग बघा 455 इंटू किती करणारा, 9. मग आता बघा ह्यांचं पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करूया. किती येणार आहे बघा, 9 5 जा किती येणार आहे, 45. म्हणजे 5 आणि 4, परत 9 5 जा किती येणार आहे, 45. 45 आणि 4 49. म्हणजे 9 आणि किती येणार आहे, 4. परत बघा 9 4 चा किती येणार आहे, 36. 36 आणि 4 किती येणार आहे, 40. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन किती आलंय, 4095. मग आता बघा -455 इंटू 9 इज इक्वल टू किती आन्सर मिळाले, 4095. आणि ह्याला साईन कोणतं देणार आहे तुम्ही, तर मायनस साईन द्यायचं. कोणतं साईन द्यायचं, मायनस. आता बघा ह्याचे फॅक्टर्स, आता ह्याचे फॅक्टर्स तुम्हाला काढायला पाहिजेत. काय फॅक्टर्स येणार बघायचे. आता बघा ह्याचे फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टर्स आपण कसे पाडतोय, का कुणाचे फॅक्टर पाडायचे तर 4095. आता बघा इथं फॅक्टर पाडून दाखवतो. आता बघा तुम्ही फॅक्टरायझेशन मेथड मध्ये फॅक्टर पाडताना कसे फॅक्टर पाडतायत, की अशा 2 संख्या की ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे, 4095 यायला पाहिजे आणि तुमचं त्या 2 संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी केल्यानंतर उत्तर काय यायला पाहिजे, मधली संख्या यायला पाहिजे. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे, +2 यायला पाहिजे. मग आता बघा फॅक्टर पाडूया. लास्टचा नंबर बघायचं, लास्टचा नंबर किती आहे, 5. मग जर तुमचा लास्टचा नंबर 5 असेल तर त्या संख्येनं किती भाग जातोय, 5 किंवा कितीने जातोय, 0 न. मग आता बघा पहिल्यांदा मी भाग घालवला 5 न, भाग घालवा 5 8 जा किती येणार आहे, 40. परत 5 1 जा 5, 9 - 5 केल्यानंतर किती होणार आहे, 4. म्हणजे इथे किती झाले तुमचं 45 आणि 5 9 चा किती येणार आहे, 45. आता बघा 5 म्हणजे इथे किती आले, 9. मग परत त्याला कितीने भाग जाणार आहे, 3 न. बघा 3 2 जा 6, परत किती उरणार आहे, इथं 2 उरणार आहे. परत 21 म्हणजे 3 7 जा किती येणार आहे, 21. आणि 9 म्हणजे 3 3 जा किती येणार आहे, 9 येणार आहे. परत आता बघा इथं 3 आलाय म्हणजे परत कितीने भाग जाणार, तर 3 न. परत बघा 3 7 जा किती येणार आहे, 3 9 जा किती येणार आहे, 27. आणि 3 1 जा किती येणार आहे, 3. परत बघा 91 आहे. आता 1 आहे म्हणजे कितीने भाग जाणार बघा, 3 न जाणार नाही. आता 7 न बघा 7 1 जा किती येणार आहे, 7. परत किती उरणार आहे, तर 2. आणि 7 2 जा 7 3 जा किती येणार आहे, 21. परत बघा 13 आहे म्हणजे 13 ला कशाने जात नाही, म्हणजे 13 आणि किती येणार आहे, 1 येणार आहे. 13 1 जा 13. आता बघा हे मी फॅक्टर्स पाडलेत. आता फॅक्टर पाडताना आपल्याला अशा 2 संख्या घ्यायला पाहिजेत की उत्तर त्यांची वजाबाकी किती यायला पाहिजे, तर 2 यायला पाहिजे. आता बघा कोणाकोणाची इथे बघा, जर मी 5 आणि 13 यांचा गुणाकार केला तर 13 5 किती येणार आहे, 65. म्हणजे इथे लिहिलं 65. आणि बघा 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक किती येते, 3 त्रिक 9 आणि 9 सत्ते किती येते, 63. बघा 3 त्रिक 9 आणि 9 सत्ते किती येते, 63. मग बघा इथं जर 63 लिहिलं तर 65 मधून 63 गेल्यानंतर 2 आहे का इथं मध्ये 2. मग फॅक्टर तुमचे बरोबर आहेत का चुकीचे आहेत म्हणायचे. कसे फॅक्टर पाडतात, तुम्ही फॅक्टरायझेशन मेथड शिकलाय, बरोबर आहे. 65 आणि किती लिहिलं, 63. मग आता बघा 65 मधून 63 गेल्यानंतर किती उरते, 2. आता याला साईन कोणती साईन द्यायची बघा,
आपण अँसरला कोणत्या संख्येचं चिन्ह देतोय? मोठ्या संख्येचं चिन्ह देतोय. मग माझं अँसर किती आलंय? +2. यातली मोठी संख्या कोणती? तुमची 65. म्हणजे 65 ला कोणतं साईन देणार तुम्ही? प्लस, आणि 63 ला कोणतं साईन देणारा? मायनस. बघा, प्लस मायनस मायनस. मग 65 मधून 63 गेल्यानंतर आन्सर किती आले? 2. आहे काय मध्ये? 2 आहे. आणि साईन कोणत्या संख्येचं? मोठ्या संख्येचं, म्हणजे प्लस आहे काय? साईन आहे. आता बघा, हे तुमचे फॅक्टर्स वाढून झालेत. आता तुम्ही काय करतायसा? पहिली संख्या आणि शेवटची संख्या ऍज इट इज, आणि मधल्या संख्येच्या जागी काय लिहितायसा? फॅक्टर. मग बघा, 9x² प्लस 65x मायनस 63x आणि मायनस 455 इज इक्वल टू 0. आता काय करतायसा? कॉमन काढतायसा, बरोबर. मग बघा, 9 आणि इथं किती आहे? 65. मग पहिल्या ह्याच्यातनं तुमचं काय कॉमन निघणार आहे? बघा, 9च्या टेबलमध्ये 65 येते काय? नाही. मग तुम्ही 9 कॉमन काढू शकतायसा काय? नाही. बघा, इथं x² आहे आणि इथं 1x आहे, म्हणजे तुम्ही x कॉमन काढू शकतायसा, बरोबर आहे. मग मी जर x कॉमन काढला तर इथं काय राहणार? बघा, इथं x चा स्क्वेअर आहे, म्हणजे इथं 1x राहणार. 9 मी कॉमन काढले काय? तर नाही, म्हणजे 9 आहे तसंच लिहिणार. परत बघा, मध्ये साईन कोणता आहे? प्लस. एक्स मी ऑलरेडी बाहेर काढलाय, म्हणजे इथं किती राहिले तुमचं? 65. हा ब्रॅकेट कंप्लीट केला. त्यानंतर बघा, त्याच्यामध्ये 63 मायनस एक्स आणि इथं किती आहे? 455. मग आता बघा, इथलं कॉमन कसं काढायचं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता बघा, तुम्हाला माहित आहे फॅक्टरायझेशन मेथडमध्ये दोन्ही पण ब्रॅकेट काय त्यात सेम येतात. मग आता बघा, ट्रिक सांगतो तुम्हाला, दोन्ही पण ब्रॅकेट सेम येतात. जास्त काय विचार करत बसायचं नाही, जास्त काय गोंधळून जायचं नाही. डायरेक्ट काय करायचा? हा जो तुमचा ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट लिहायचा. काय आहे तुमचा ब्रॅकेट? 9x प्लस किती आहे? 65. मग आता बघा, मला अशी गोष्ट कॉमन काढायला पाहिजे, असा एक नंबर पाहिजे की त्या नंबरला 9 न गुणलं की उत्तर किती यायला पाहिजे? 63 यायला पाहिजे. काय सांगितलं बघा, लक्षात आलं काय? मला इथला नंबर असा पाहिजे की त्या संख्येनं जर मी 9 ला गुणलं तर उत्तर किती यायला पाहिजे? 63. मग कितीच्या पाड्यामध्ये 9 न गुणल्यानंतर उत्तर किती येते? 63. बघा, 7 9 जा उत्तर किती येते? 63. 7 9 किती येते? 63. बघा, आता इथं साईन कोणतं देणार तुम्ही? मायनस. बघा, 7 9 63 आणि एक्स आहे तसंच आहे. बघा, इथे एक्स आहे परंतु इथे एक्स नाही, म्हणजे एक्स मी कॉमन घेऊ शकणार आहे काय? नाही. परत बघा, जर तुम्ही 7 आणि 65चा गुणाकार केला असता तर उत्तर किती मिळणार तुम्हाला? 455. बघा, हे झालं तुमचं ब्रॅकेट, आणि इज इक्वल टू इथं किती लिहिणार? 0. आता बघा पुढं, आता बघा, दोन्ही ब्रॅकेट तुमचे इक्वल आल्यात. मग दोन इक्वल ब्रॅकेट बद्दल तुम्ही किती वेळा लिहिणार आहे? एकदा. मग बघा, 9x प्लस 65 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेरच्या व्हॅल्यू म्हणजे x आणि -7, म्हणजे किती लिहिणार आहे? x - 7 इज इक्वल टू 0. आता हे दोन्ही पण ब्रॅकेट कुणासोबत इक्वेट करायचे? 0 सोबत. मग बघा, 9x प्लस 65 इज इक्वल टू 0 और x - 7 इज इक्वल टू 0. मग बघा, मला कुणाची व्हॅल्यू काढायची आहे? एक्सची. मग आता बघा, 9x मी आहे तसा लिहिला, हा प्लस 65 त्या साईडला गेला काय होणार आहे? -65. मग लिहिला -65 और x इज इक्वल टू हा -7 आहे त्या साईडला गेला काय होणार आहे? +7. आता बघा, इथं 9x उत्तर मिळालं, इथं तुम्हाला एक उत्तर ऑलरेडी मिळाले एक्सचं. किती मिळालंय? 7. अजून इथं मिळायचं आहे. मग x इज इक्वल टू -65 अपॉन हा 9 मल्टिप्लिकेशनला आहे, या साईडला आल्यानंतर काय होणार आहे? डिव्हिजनला. मग बघा, एक तुम्हाला व्हॅल्यू मिळाली निगेटिव्ह मध्ये आणि एक व्हॅल्यू तुम्हाला कोणती मिळाली? पॉझिटिव्ह मध्ये. तुम्हाला माहित आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर तुम्ही फॅक्टरायझेशन मेथड न सॉल्व्ह केलं तर एक व्हॅल्यू तुमची प्लस येत्या आणि दुसरी काय येत्या? मायनस येत्या. आता बघा, क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? कोणत्या संख्या सांगितल्यात? नॅचरल नंबर. मग नॅचरल नंबर कधी निगेटिव्ह असतात का? नाही. म्हणजे आन्सर किती येणार आहे तुमचं? 7. मग इथं काय लिहिणार आहे? नॅचरल नंबर कॅन नॉट बी निगेटिव्ह. मग नॅचरल नंबर निगेटिव्ह नसतात म्हणून एक्स आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे, म्हणजे एक्स आन्सर किती येणार आहे? 7. आता बघा, काय फाइंड करायचं आहे तुम्हाला? डिवायझर आणि कोशंट. बघा, देअरफॉर डिवायझर इज इक्वल टू, डिवायझरला तुम्ही काय कन्सिडर केलंय? एक्स. बघा, एक्स इज इक्वल टू, मग एक्स आन्सर किती आलंय तुमचं? 7. म्हणजे डिवायझर किती आला तुमचं? 7. त्यानंतर काय फाइंड करायचं आहे तुम्हाला? कोशंट. बघा, कोशंट इज इक्वल टू, कोशंट काय घेतलंय तुम्ही? 9x प्लस 2. मग बघा, 9x प्लस 2. मग बघा, 9 इंटू एक्सची व्हॅल्यू पुट करा. किती एक्सची व्हॅल्यू आहे? 7 प्लस 2. 9 इंटू 7 किती येणार आहे? 63 प्लस 2. म्हणजे कोशंट तुमचा किती येणार आहे? तर 65.
बघा डिवायझर आला तुमचा 7 आणि कोशंट किती आला तुमचा 65. असं हे एक्झाम्पल तुम्हाला 4 मार्क्ससाठी मार्च 2022च्या एक्झाम मध्ये हॉट क्वेश्चन साठी विचारलेलं होतं. काय अवघड आहे का बघा याच्यामध्ये? फक्त तुम्हाला हा काय पाठ पाहिजे, फॉर्म्युला पाठ पाहिजे. हॉट क्वेश्चन साठी बऱ्याच ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला लागतोय, त्यामुळे हा फॉर्म्युला तुम्ही काय करा, पाठ करा. याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायच्या, क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळते आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करायचं, सॉल्व्ह करायचं. याच्यासाठी तुम्हाला 4 मार्क्स आहेत. बघा हा पूर्ण क्वेश्चन लक्षात आला का? फॅक्टर्स पाडलेले पण लक्षात आले की तुम्हाला सगळ्यांना फॅक्टरायझेशन मेथड शिकलाय तुम्ही, त्यामुळे फॅक्टरायझेशन मेथड आता तुम्हाला सगळ्यांना सॉल्व्ह करता येते. बघा हा तुमचा होता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा मी घेतलेला फर्स्ट हॉट क्वेश्चन. हा क्वेश्चन 22 साठी विचारलेला होता. आता बघा सेकंड एक हॉट क्वेश्चन बघूया ह्या चॅप्टरवरचा. आता बघा सेकंड क्वेश्चन बघूया. द सम ऑफ स्क्वेअर ऑफ 5 consecutive नॅचरल नंबर इज 1455. फाइंड द नंबर्स. आणि तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे हा मार्च 2023 ला पडलेला आहे. ह्या टाईपचे बऱ्याच वेळेला क्वेश्चन बोर्डाच्या एक्झामला विचारलेले आहे की ज्या प्रश्नामध्ये तुमचा वर्ड असेल कन्झिक्युटिव्ह. मग मला सांगा कन्झिक्युटिव्ह ह्या शब्दाचा अर्थ काय? तर कन्झिक्युटिव्ह ह्या शब्दाचा अर्थ आहे क्रमाने. मग आता बघा क्रमाने येणाऱ्या संख्या, किती संख्या घ्यायच्या आहेत तुम्हाला? 5. मग क्रमाने येणाऱ्या संख्या म्हणजे काय? समजा जर पहिला नंबर घेतला तुम्ही 11, तर 11 नंतर नंबर कोणता येतोय? 12. त्यानंतर कोणता येतोय? 13. म्हणजे ह्या ज्या संख्येत ज्या तुम्ही संख्या घेशील त्या संख्या कशा पाहिजेत? क्रमानेच पाहिजेत. डायरेक्ट 11 घेतलं की 11 नंतर डायरेक्ट 13 नंबर चालणार नाही. म्हणून त्यांनी कोणता वर्ड वापरलाय क्वेश्चन मध्ये? कन्झिक्युटिव्ह. कन्झिक्युटिव्ह म्हणजेच काय? क्रमाने येणाऱ्या संख्या. किती क्रमाने येणाऱ्या संख्या घ्यायच्या आहेत तुम्हाला? तर 5 संख्या घ्यायच्या आहेत आणि त्या संख्या नॅचरल नंबर पाहिजेत आणि त्यांची सम किती घ्यायला सांगितल्या? तर 1455. बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय कंडिशन दिल्या? त्या सगळ्या संख्यांची सम घ्यायची आणि त्या सगळ्या संख्यांचा काय करायचा आहे? स्क्वेअर करायचं. आणि सम घेतल्यानंतर आणि स्क्वेअर घेतल्यानंतर ना आन्सर किती येते? 1455. आणि तुम्हाला फाइंड काय करायला सांगितलं? नंबर्स. आता बघा जर तुम्हाला 5 नंबर्स फाइंड करायचे असतील तर त्या 5 नंबरसाठी तुम्हाला काहीतरी कन्सिडर करायला पाहिजे. आता आन्सर मध्ये बघा लेट द 5 consecutive नॅचरल नंबर्स बी. आता बघा काय काय कन्सिडर करायचं? तर पहिला नंबर कन्सिडर करायचा एक्स. कोणता करायचा? एक्स. त्यानंतर पुढचा नंबर कन्सिडर करायचा x+1, x+2, x+3 आणि x+4. x+5 घेणारा का? नाही, कारण आपल्याला किती नंबर घ्यायचे आहेत? तर 5. बघा x, x+1, x+2, x+3 आणि x+4. हाच जो क्वेश्चन आहे हाच तुम्हाला 5च्या ऐवजी व्हॅल्यू 4 घेऊन पण विचारतात, 3 घेऊन सुद्धा विचारतात किंवा बरेच वेळेला 2 वरती सुद्धा विचारतात 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी पण विचारतात. मग जर असं असेल की ज्या प्रश्नामध्ये कन्झिक्युटिव्ह हा शब्द आलेला असेल आणि नॅचरल नंबर असतील त्याच्यासाठी हे नंबर कन्सिडर करायचे. मला 5 सांगितलेत क्वेश्चन मध्ये म्हणून मी 5 कन्सिडर केलेत. जर तुम्हाला 2 सांगितलेले असतील तर तुम्ही कोणकोणते 2 कन्सिडर करणारा? x आणि x+1. 4 सांगितलं असेल तर x+3 पर्यंत काय करायचे? कन्सिडर करायचे. बघा 1, 2, 3, 4 आणि 5. मी 5 नंबर काय केलेत? कन्सिडर केलेत. आता बघा फ्रॉम गिवन कंडिशन. फ्रॉम गिवन कंडिशन काय कंडिशन दिल्या बघा क्वेश्चन मध्ये? त्या ज्या 5 संख्या आहेत त्या 5 संख्यांची सम घ्यायची आहे आणि त्या 5 संख्यांचा तुम्हाला काय घ्यायचं आहे? स्क्वेअर घ्यायचे. मग आता बघा पहिली संख्या आहे तुमची x. मग त्या सगळ्या संख्यांचा स्क्वेअर पण करायला पाहिजे आणि काय घ्यायला पाहिजे? सम घ्यायला पाहिजे. बघा स्क्वेअर पण घ्यायचे आणि सम पण घ्यायचे. मग मी एक्सचा काय लिहिला? स्क्वेअर. परत मध्ये साइन कोणतं लिहिणारा? प्लस, कारण काय घ्यायचंय तुम्हाला? सम. पुढची संख्या बघा x+1. आता याला ब्रॅकेट टाकूया. x+1 आणि ह्याचा पण काय करायचा? स्क्वेअर. परत प्रत्येक वेळेला मध्ये साइन कोणतं येणार आहे तुमचं? प्लस. पुढची संख्या x+2 परत ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस x+3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस x+4 आणि ब्रॅकेटचा काय लिहिणारा? तर स्क्वेअर. आता बघा सगळ्या संख्या घेतल्या 5 संख्या, त्यांचा प्रत्येक संख्येचा मी स्क्वेअर केला आणि प्रत्येक संख्येची मी ऍडिशन केली. त्यानंतर उत्तर किती येते? तर 1455.
हे तुमचं आन्सर येते बघा. स्क्वेअर केल्यानंतर आणि ऍडिशन केल्यानंतर हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. आता बघा काय करूया, हे सॉल्व्ह करूया. आता हे कसं सॉल्व्ह करणार बघा. पहिली जी तुमची एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ती ऍज इट इज लिहिली. आता इथं कोणता फॉर्म्युला तयार होतोय बघा, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि मध्ये साइन आहे प्लस, म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला तयार होतोय तर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला होतोय, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे आता बघा ह्या प्रत्येक ब्रॅकेटचं एक्सपान्शन आपल्याला ह्या फॉर्म्युल्यानुसार करायला पाहिजे, बरोबर आहे. मग आता बघा पहिला एक्स स्क्वेअर मी ऍज इट इज लिहिला, मध्ये साइन कोणता आहे प्लस. आता बघा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, मग एक्स ला काय म्हणणारा ए आणि 1 ला काय म्हणणारा बी. आता एक्सपान्शन करूया बघा. काय एक्सपान्शन आहे, ए चा स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर करणारा, ए कुणाला म्हणले तर तुम्ही एक्स ला. मग बघा एक्सचा स्क्वेअर प्लस 2ab. मग 2ab मध्ये साइन नाही म्हणजे कोणतं साइन असणार आहे, मल्टिप्लिकेशनचं. बघा 2 इंटू ए म्हणजे काय तुमचा एक्स इंटू बी म्हणजे किती 1 प्लस बी चा स्क्वेअर, प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर करणारा 1 चा स्क्वेअर. बघा ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन हे तुमचं आले. आता सेम असंच राहिलेलं तिन्ही पण ब्रॅकेटचं काय करायचं एक्सपान्शन. तुम्हाला एक्सपान्शन आता यायला पाहिजे कारण 7th स्टँडर्ड पासून एक्सपान्शन आहे. बघा पुढच्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन, एक्स ला काय म्हणणारा ए आणि 2 ला काय म्हणणारा बी. इथल्या इथं यायला पाहिजे न फॉर्म्युला सांगता. काय येणार एक्सपान्शन, ए चा स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर प्लस 2ab. मग बघा 2 इंटू ए म्हणजे काय एक्स इंटू बी म्हणजे काय 2 प्लस बी चा स्क्वेअर, बी म्हणजे काय तुमचं 2 म्हणजे 2 चा काय करणार स्क्वेअर. हे झालं तुमच्या दुसऱ्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन. प्लस आता बघा तिसऱ्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करूया. काय एक्स ला म्हणणारा ए आणि 3 ला काय म्हणणारा बी. परत बघा एक्सचा स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 इंटू ए म्हणजे काय तुमचं एक्स इंटू बी म्हणजे किती आहे 3 प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर येणार आहे 3 चा स्क्वेअर. हे झालं तुमचं थर्ड ब्रॅकेटचं एक्सपान्शन. प्लस आता बघा ह्याला म्हणणार आहे ए आणि ह्याला म्हणणार आहे बी. परत बघा ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 इंटू एक्स इंटू 4 2ab आणि प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर करणारा 4 चा स्क्वेअर. हे झालं तुमचं शेवटच्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आणि इज इक्वल टू किती लिहिणारा 1455. आता बघा मी अशा अंडरलाईन का मारल्यात की तुम्हाला आता लक्षात येईल. बघा पहिला एक्स स्क्वेअर आहे तो ऍज इट इज लिहिला, मध्ये साइन कोणता आहे प्लस. आता हे सॉल्व्ह करायचं आहे. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा, हा एक्स स्क्वेअर मी ऍज इट इज लिहिला, हा परत इथं काय आहे तुमचा एक्स स्क्वेअर, हा पण एक्स स्क्वेअर लिहिला. आता बघा हे सॉल्व्ह करा. 2 इंटू 1 आन्सर किती येणार आहे 2. 2 इंटू एक्स परत इथं किती येणार आहे 2x. बघा मधल्याच्या 2ab च्या टर्म आहेत सगळ्या, त्यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. बघा 2 इंटू 1 2 आणि 2 इंटू एक्स किती येणार आहे 2x प्लस 1 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर किती येते 1 प्लस. आता बघा परत ह्याचं एक्सपान्शन सॉरी हे सॉल्व्ह करूया. हा एक्स स्क्वेअर मी ऍज इट इज लिहिला प्लस बघा ह्याचं मल्टिप्लिकेशन करा 2 इंटू 2 4 आणि 4 इंटू एक्स किती येणार आहे 4x म्हणजे लिहिलं 4x आणि प्लस बघा 2 चा स्क्वेअर म्हणजे प्लस किती लिहिणार आहे तुम्ही 4. आता बघा सेम याचं हा एक्स स्क्वेअर जो आहे तो मी ऍज इट इज लिहिला प्लस बघा 2 इंटू 3 किती येणार आहे 6 आणि 6 इंटू एक्स 6x प्लस बघा 3 चा स्क्वेअर किती येणार आहे 9 प्लस बघा आता शेवटचं राहिलंय काय काय आहे एक्स चा स्क्वेअर प्लस परत बघा इथं 2 इंटू 4 किती येणार आहे 8 आणि 8 इंटू एक्स 8x प्लस 4 चा स्क्वेअर किती येणार आहे 16 आणि इज इक्वल टू 1455. आता बघा ज्या तुमच्या लाईक टर्म्स आहेत त्यांची काय करून घ्यायची ऍडिशन. मग लाईक टर्म्स कोणाला म्हणायच्या, ज्या तुमच्या एक्स स्क्वेअरच्या व्हॅल्यू आहेत त्यांची ऍडिशन करायची, ज्या तुमच्या फक्त एक्सच्या व्हॅल्यू आहेत त्यांची ऍडिशन करायची आणि जे फक्त तुमचे नंबर्स आहेत त्यांची पण काय करायची ऍडिशन. आता बघा एक्स स्क्वेअरच्या टर्म्स किती आहेत मोजा. पहिल्यांदा अंडरलाईन करूया, जिथं जिथं एक्स स्क्वेअर आहेत तिथं अंडरलाईन केला तर काउंट करा 1 2 3 4 5. मग ह्या सगळ्यांची आपण काय करायचे साइन कोणता आहे ऍडिशन. मग एक्स स्क्वेअर ह्या 5x² ची ऍडिशन केली तर तुम्हाला आन्सर किती मिळणार आहे तर 5x². परत बघा प्लस आता फक्त x कुठं आहे बघा, इथं पण x आहे, हा इथं x आहे, इथं आणि इथं. आता ह्या सगळ्यांची ऍडिशन करूया. बघा 2 आणि इथं 4 आहे म्हणजे 4 आणि 2 किती येणार आहे 6. परत इथं 6 आहे बघा म्हणजे 6 आणि 6 किती येणार आहे 12 आणि 12 आणि किती आहे 8. मग 12 आणि 8 ऍडिशन किती येत्या तर 20x प्लस आता फक्त जे नंबर आहेत त्या नंबरची ऍडिशन करूया. बघा इथं डॉट देतो
हा एक नंबर आहे, हा नंबर, हा नंबर आणि हा नंबर. बघा ऍडिशन करा. 1 आणि 4 किती येणार आहे? 5. 5 आणि 9 ऍडिशन किती येणार आहे? 14. आणि 14 आणि किती राहिले तुमचं? 16. आता यांची ऍडिशन करूया. बघा 6 आणि 4 किती येणार आहे? 10. आणि 1 1 म्हणजे इथे किती येणार आहे तुमचं? तर 30. म्हणजे प्लस किती लिहिणार आहे? 30 आणि इज इक्वल टू किती नंबर आहे तुमचा? 1455. बघा इथपर्यंत लक्षात आले काय तुमच्या? आता हा प्लस आहे, ह्या साईडला आल्यानंतर काय होणार आहे? मायनस. मग बघा 5x² प्लस 20x प्लस 30 आणि मायनस किती करणार आहे? 1455 आणि इज इक्वल टू त्या साईडला काय राहिलेलं नाही म्हणजे किती लिहिणार आहे? 0. आता बघा 5x² प्लस 20x. बघा प्लस मायनस मायनस आणि साईन कोणत्या संख्येचं? तर बिगर नंबरचं, म्हणजे साईन कोणतं देणारा? मायनस. आता 1455 मधून जर मी 30 मायनस केले तर काय सबस्ट्रॅक्शन येणार? बघा 55 मायनस किती करणार? 30. सबस्ट्रॅक्शन करा. बघा 5 मायनस 0 5, 5 मायनस 3 किती येणार आहे? 2. परत हा 4 आणि हा 1 म्हणजे सबस्ट्रॅक्शन किती येणार आहे? तर 1425 आणि इज इक्वल टू 0. आता बघा इथं 5 आहे, इथं 20 आणि इथं पण लास्टचा नंबर तुमचा 5 आहे. म्हणजे प्रत्येक संख्येला मी कितीने डिवाइड करू शकतोय? 5 न डिवाइड करू शकतोय. आता बघा याला प्रत्येक नंबरला मी कितीने डिवाइड केले? 5. बघा ह्या 5 ला हा 5 तुमचा कॅन्सल. 5 1 जा 5 आणि 5 4 जा किती येणार आहे? 20. परत बघा 5 1 जा 5, इथं 14 आहे म्हणजे 5 2 जा किती येणार आहे? 10. किती होणार आहे? 4. मग इथं झाले 42. बघा 5च्या टेबलमध्ये 42 म्हणजे 5 8 जा किती येणार आहे? 40. परत इथं किती होणार आहे? 2 आणि 5 जा किती येणार आहे? 25. मग बघा काय इक्वेशन मिळालंय? तर x² प्लस 4x मायनस 285 इज इक्वल टू 0. आता बघा हे जे इक्वेशन मिळाले हे कोणतं इक्वेशन झालं तुमचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता जर क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं तर मग असे सांगितल्याप्रमाणे किती मेथडनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता? 3 मेथडनं तुमच्या: फॅक्टरायझेशन, कम्प्लिटिंग स्क्वेअर आणि फॉर्म्युला मेथड. मग त्यामध्ये सर्वात इझी मेथड कोणती आहे तुमची? फॅक्टरायझेशन मेथड. म्हणून आता आपण हे एक्झाम्पल कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे? फॅक्टरायझेशन मेथडनं. आता बघा कुणाचे फॅक्टर पाडणार तुम्ही? पहिला जो तुमचा नंबर आहे त्याचा कोइफिशियंट, इथं कोइफिशियंट कोणता नंबर आहे का? तर नाही. मग नसतोय तेव्हा किती असतोय? 1. मग 1 इंटू तुम्ही लास्टचा नंबरचं मल्टिप्लिकेशन करतायचा. मग 1 इंटू 285 म्हणजे आन्सर किती येणार आहे? 285. म्हणजे तुम्ही कुणाचे फॅक्टर पाडणार आहे? तर -285. कसे फॅक्टर पाडतायचा तुम्ही? की अशा दोन संख्या पाहिजेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे? 285 आणि त्यांचे जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन ऍडिशन केली तर उत्तर किती यायला पाहिजे? 4 यायला पाहिजे. आता बघा फॅक्टर्स पाडूया. 285. आता बघा लास्टचा नंबर किती आहे? 5. म्हणजे कितीने भाग जाणार? 5. आता बघा पहिल्यांदा 5 ने भाग घालूया. 28 आहे म्हणजे 5 5 जा किती येणार आहे? 25. परत किती उरणार आहे? 28 मायनस 25 3 आणि 5 7 जा किती येणार आहे? 35. परत बघा आता 7 म्हणजे 3 न घालून बघूया. बघा 3 5 1 जा 5 किती उरणार आहे? 2 सॉरी 3 1 जा 3 परत रिमाइंडर किती होणार आहे? 2 27. मग 3च्या टेबलमध्ये 27. 3 7 जा सॉरी 3 9 जा किती येणार आहे? 27. आता बघा 19 आले. 19 ला कोणत्या संख्येने भाग जातोय का? कोणत्या पण टेबलमध्ये 19 ही संख्या येते काय? नाही. म्हणजे 19 1 जा किती येणार आहे? 19. आता बघा पेअर करूया. 5 3 आणि हे किती येणार आहे? 19. बघा 5 3 किती येते? 15 आणि हा तुमचा 19. बघा 15 आणि 19 जर मी फॅक्टर पाडले तर 15 आणि 19 यांची जर मी सबस्ट्रॅक्शन केली तर उत्तर माझं 4 येते काय? बघा 19 मधनं 15 गेला, उत्तर किती येते तुमचं? 4 येते. आणि एक सांगतो तुम्हाला, फॅक्टर जेव्हा तुम्ही लिहिताय तेव्हा फर्स्टला फॅक्टर जो तुमचे मोठा नंबर असेल तो लिहायचा. म्हणजे 15 आणि 19 मध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे? 19 आणि हा कोणता आहे तुमचा? 50. बघा फॅक्टर्स बरोबर आलेत का तुमचे? आलेत. म्हणजे कसं चेक करणार तुम्ही? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती किती यायला पाहिजे? 285 आणि ह्या दोघांची जर सबस्ट्रॅक्शन केली बघा 19 मायनस 15 केल्यानंतर आन्सर किती यायला पाहिजे? 4. ते मधली संख्या जी असेल ते त्याचं उत्तर पाहिजे. मग बघा 19 मायनस 15 किती यायला पाहिजे? 4. मग आता बघा साइन सांगा पहिल्यांदा ह्याला. आपण आन्सर काय तुमचं? +4. मग आन्सर
तुम्ही उत्तरामध्ये कोणत्या संख्येचं चिन्ह देताय? मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 19 आणि 15 मध्ये मोठी संख्या कोणती आहे तुमची? 19. म्हणजे 19 ला प्लस आणि 15 ला कोणतं साईन देणार आहे? मायनस. बघा प्लस मायनस मायनस 19 मायनस 15 केल्यानंतर किती उत्तर येते? 4. आहे काय मध्ये? 4 आहे. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे काय? आहे. आता हे तुमचं फॅक्टर करेक्ट आहेत. आता काय करायचं? पहिली संख्या आणि शेवटची संख्या ऍज इट इज लिहायची आणि मधल्या संख्येच्या जागी हे फॅक्टर्स लिहायचे. बघा एक्स स्क्वेअर प्लस 19x मायनस 15x आणि मायनस किती लिहिणार? तर 285 इज इक्वल टू 0. आता बघा कॉमन काढताय तुम्ही पुढच्या स्टेपला. आता बघा इथं एक्सचा स्क्वेअर आणि इथं पण एक्स आहे, म्हणजे किती एक्स कॉमन घेणारा? तर 1x कॉमन घेणार. मग 1x कॉमन घेतल्यानंतर ना काय राहणार? इथं एक्स स्क्वेअर आहे, 1x मी बाहेर काढलाय म्हणजे किती एक्स राहणार? 1x राहणार. साईन कोणता आहे? प्लस. हा एक्स मी ऑलरेडी बाहेर काढलाय म्हणजे इथं किती राहणार आहे? तर 19. परत बघा आता इथून मायनस किती कॉमन काढणार आहे तुम्ही? 15. मग मायनस 15 जर कॉमन काढलं तर इथं किती राहणार आहे तुमचा? एक्स. हा मायनस आणि हा मायनस किती येणार आहे तुमचं? प्लस. आणि जर मी 15 इंटू 19 केलं तर आन्सर किती येणार आहे माझा? 285 आणि इज इक्वल टू किती लिहिणार आहे? 0. आता बघा दोन्ही पण ब्रॅकेट तुमचे इक्वल आलेत. मग दोन इक्वल ब्रॅकेट बद्दल किती वेळा लिहायचं? एकदाच लिहायचं ब्रॅकेट. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं? तर ब्रॅकेटच्या बाहेरच्या किमती. मग बघा एक्स प्लस 19 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 15 इज इक्वल टू 0. आता दोन्ही पण ब्रॅकेट कुणाला इक्वेट करायचे? तर 0ला. बघा एक्स प्लस 19 इज इक्वल टू 0 मध्ये लिहायचं ऑर एक्स मायनस 15 इज इक्वल टू 0. मग बघा एक्स इज इक्वल टू हा प्लस 19 आहे, त्या साईडला गेल्यानंतर ना काय होणार आहे? मायनस 19 होणार आहे. मग हा आला तुमचा मायनस 19 ऑर एक्स इज इक्वल टू हा मायनस 15 आहे, त्या साईडला गेल्यानंतर ना प्लस 50. मग बघा दोन व्हॅल्यू तुम्हाला एक्स्ट्रा मिळाल्या, एक मिळाल्या निगेटिव्ह आणि एक काय मिळाल्या? पॉझिटिव्ह. परंतु क्वेश्चन मध्ये कोणत्या संख्या सांगितल्यात कन्झिक्युटिव्ह? नॅचरल नंबर. मग नॅचरल नंबर कधी निगेटिव्ह असतात काय? नाही. म्हणजे आन्सर किती येणार आहे तुमचं? 15. मग काय लिहिणार आहे स्टेटमेंट? तर नॅचरल नंबर कॅन नॉट बी निगेटिव्ह. बघा नॅचरल नंबर निगेटिव्ह नसतात, म्हणून एक्सचा आन्सर किती येणार आहे? 15 मायनस 19 येणार नाही. आता बघा तुम्हाला किती संख्या शोधायला सांगितल्या आहेत? 5. आता त्या 5 संख्या तुम्ही काय काय कन्सिडर केल्यात? बघा पहिली संख्या कोणती कन्सिडर केला? एक्स. बघा एक्स इज इक्वल टू म्हणजे पहिली संख्या तुमची किती येणार आहे? 15. दुसरी संख्या तुम्ही काय कन्सिडर केल्या? एक्स प्लस 1. आता इथं प्रत्येक ठिकाणी फक्त एक्सची व्हॅल्यू पुट करत जायचं. बघा एक्स प्लस 1, मग एक्सची व्हॅल्यू किती आहे? 15. 15 प्लस 1 आन्सर किती येणार आहे? 16. पुढची संख्या बघा एक्स प्लस 2. बघा एक्स प्लस 2 म्हणजे किती लिहिणार आहे? 15 प्लस 2 म्हणजे आन्सर किती येणार आहे तुमचं? 17. पुढं एक्स प्लस 3. बघा एक्स प्लस 3 एक्सची व्हॅल्यू पुट करूया. 15 प्लस 3 आन्सर किती येणार आहे तुमचं? 18. आणि शेवटची संख्या बघा एक्स प्लस 4 इज इक्वल टू 15 प्लस 4 आन्सर किती येणार आहे तुमचं? 19 येणार आहे. आता ह्या झाल्या तुमच्या 5 संख्या. बघा 15, 16, 17, 18 आणि 19. आता बघा प्रश्नामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं? कशा 5 संख्या शोधायला सांगितलेल्या? ज्या काय पाहिजे तुमच्या कन्झिक्युटिव्ह. कन्झिक्युटिव्हचा अर्थ काय सांगितलेला? क्रमाने येणाऱ्या संख्या. मग बघा जे तुमचं आन्सर आलंय त्याच्यामध्ये ज्या संख्या आल्यात त्या क्रमाने आल्यात का? बघा 15, 16, 17, 18, 19 आल्यात काय क्रमाने संख्या? मग आपण अशा 5 संख्या शोधल्या की ज्या संख्या क्रमाने येत आहेत. बघा हा होता तुमचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन तुम्हाला कंडिशन बदलून सुद्धा विचारतात. म्हणजे कसा? बघा ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय कंडिशन दिलेली होती? 5 संख्या घ्यायला सांगितल्या आणि त्यांचं काय काय घ्यायचं होतं? सम आणि स्क्वेअर. याच्यासाठी तुम्हाला प्रोडक्ट घेऊन पण विचारतात. काय घेऊन विचारतात? प्रोडक्ट. 4 संख्या कन्झिक्युटिव्ह नंबर घ्या म्हणतात आणि त्यांचा प्रोडक्ट घ्या म्हणतात. आणि त्याच्या प्रोडक्ट घेतल्यानंतर काहीतरी इथं कसं आन्सर दिलंय? 1455. तसंच काहीतरी आन्सर देतात आणि तुम्हाला क्वेश्चन काय करतात? विचारतात. बघा हा होता क्वेश्चन. म्हणजे हा व्हॅल्यू चेंज करून किंवा कंडिशन चेंज करून सुद्धा तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता आहे. बघा हा क्वेश्चन तुम्हाला नीट लक्षात आलाय का? बघा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 2 क्वेश्चन बघितलेत. पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या चॅप्टरचे आणखी 2 क्वेश्चन काय करणार आहे? बघणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही जर तुमच्या शंका असतील किंवा आणि कोणत्या पर्टिक्युलर चॅप्टरवरचे हॉट क्वेश्चन तुम्हाला पाहिजे असतील किंवा एखादा हॉट क्वेश्चन तुम्हाला
कोणत्या पण पेपरमध्ये तुम्ही किंवा कोणत्या पण प्रॅक्टिस पेपरमध्ये जर तुम्ही बघितला असेल आणि जर तुम्हाला सॉल्व्ह होत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो हॉट क्वेश्चन नक्कीच विचारू शकता, किंवा आणि कोणत्या जर पूर्ण पर्टिक्युलर चॅप्टरवरती किंवा पूर्ण पर्टिक्युलर पॉईंटवरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.